हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान असं मस्त कुळथाची पिठी करणार आहोत. थंडीमध्ये गरमागरम कुळथाच्या पिठीबरोबर वाफरता भाताची टेस्ट खूपच छान लागते, खूपच छान चव लागते. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि पिठी ना कुळथाची आहे. हे बघा, हे 100 ग्राम कुळीथ आहे, हुलगी आहे. हुलगे याला कुळीथ म्हणतात, हुलगे म्हणतात काही ठिकाणी. तर हे बघा, हे अशी कुळीथ आणि ह्याची ना तयार पिठी पण मार्केटमध्ये मिळते. ही बघा, ही अशी तयार पिठी आहे. कुळथाचं पीठ हे मार्केटमध्ये रेडीमेड मिळतं. तर आधी आपण काय करायचं आहे, बाउल घ्यायचा आहे आणि ह्या बाउलमध्ये तुम्हाला किती पाहिजे ना पिठी त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पीठ घ्यायचं कुळथाचं. हे पॅकेट ना 1/2 किलोचं होतं, म्हणजे 250 ग्रॅमचं पॅकेट होतं. त्यातनं मी हे कमीत कमी 50 ग्रॅम पिठी होती ह्याची उरलेली, तेवढी मी घेतली आहे. आणि पिठी ना घट्टसर मस्त लागते खायला. आणि पिठी जशी पिठी शिजत जाईल ना तसं ही घट्ट होत जाते आणि थंड झाल्यावर आणखीनच घट्ट होते. म्हणून मग तुम्ही काय करा, तुमच्या फॅमिली मेंबर्सप्रमाणे असे हे 2-2 चमचे पिठी घ्या. समजा 4 जण असतील ना तर असे 8 चमचे घ्या. जर तुम्हाला वाटलं कमी पडत असतील तर पुढच्या वेळी 10 चमचे घ्या. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. मी पिठी ना हिरव्या मिरचीची करते आहे. तुम्हाला जर लाल मिरचीची करायची असेल ना, मिरची पावडर, तर ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर मिक्स करा. मी ह्या तांब्याभर पाणी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणखी पाणी लागेल पण आपण ते नंतर ॲड करूया. गुठळ्या नाही राहायला पाहिजे, व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आता हे साईडला ठेवूया आणि आता आपण गॅसकडे जाऊया. आता मी कढईमध्ये हा मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे. तुम्ही तूप पण घेऊ शकता. राई ॲड केलेली आहे, मोहरी म्हणजे मस्टर्ड सीड्स. काही जण पिठीमध्ये जिरं राई ॲड करतात, काही जण नाही करत. तुम्हाला जर नसेल करायचं असेल तर स्किप करू शकता, पण छान टेस्ट लागते मला म्हणून मी ॲड करते आहे. जिरं ॲड केलेलं आहे. खूप जण जिरं राई शिवाय सिंपल पद्धतीने पिठी करतात. मोहरी छान अशी फुटू द्यायची. मोहरी फुटली ना, लसूण ॲड केलेला आहे मी आणि हे कढीपत्ता. लसूण छान अशी परतली ना की आपण मग हा कांदा ॲड करायचा आहे. मी एक छोटा कांदा अख्खा ॲड केलेला आहे. कांदा छान परतला की आपण हा अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे. मोठा होता म्हणून मी अर्धा घेतला. तुम्ही छोटा असाल ना तर अख्खा घेतला तरी पण चालेल. आणि ही पिठी ना झटपट होते. तुम्ही जेव्हा जेवायला बसाल ना तेव्हा 5-10 मिनटं बाकी असेल ना तेव्हा पटकन केली तरी पण होते. आता आपण जे पिठी करून ठेवली होती ना घोळ, ते आतमध्ये ॲड करायचं आहे. आणखी थोडंसं पाणी आपण ॲड करूया. थोडं आणखी पाणी ॲड करते. तुम्हाला असं वाटत असेल की पाणी भरपूर झालेलं आहे, तसं नाही आहे. जसं जसं हे शिजत जाईल तसं आपली पिठी छान अशी मस्त घट्ट होत जाणार आहे. गरमागरम वाफरता भात घ्यायचा, त्याच्याबरोबर मस्त गरमागरम पिठी घ्यायची आणि आम्ही वरून थोडंसं तूप 1 चमचा घेतो. थंडी आहे म्हणून तूप घेतो 1 चमचा. खूप छान लागते, खूपच टेस्ट लागते. आणि जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल ना तर ह्याच्याबरोबर कोणताही सुकट मच्छी किंवा सुकी मच्छी किंवा ओली मच्छी पण तुम्ही घेऊ शकता. सुका बोंबील, भाजलेला सुका बोंबील खूप छान लागतो. आता छान असं 4 ते 5 मिनटं
छान शिजू द्यायचं, पण मध्ये मध्ये ढवळत राहायचं, नाही तर मग काय होईल, घट्ट होत राहते नाही पिठी तर खालून चिटकेल, म्हणून मध्ये मध्ये असं ढवळत राहायचं. आणि तुम्हाला जेव्हा वाटेल का खूपच घट्ट होती आहे, आपल्याला आणखी पातळ पाहिजे, तर थोडंसं पाणी आणखी तुम्ही ॲड करू शकता. हे बघा, पिठी मस्तपैकी छान अशी उकळलेली आहे आणि हे बघा किती घट्ट झाली है ना. जर तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल तर आणखी थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता. थोडीशी मी हळद पावडर ॲड करते आहे आणि मगाशी ना मी फोडणीमध्ये मिरच्या टाकायला विसरली, तर आता मी मिरच्या ॲड करते आहे. चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करूया. कोथिंबीर आपण ॲड केलेली आहे आणि हे ओलं खोबरं मी ॲड करते आहे. मालवण आणि कोकणामध्ये सर्व रेसिपीमध्ये खोबरं असतं, म्हणून मी ओलं खोबरं ॲड केलेलं आहे. तुम्हाला जर नसेल करायचं असेल तर स्किप केलं तरी पण चालेल, पण टेस्ट खूप छान लागते. हे बघा मस्तपैकी घट्ट झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम अशी आपली उडदाची पिठी तयार झालेली आहे. खूप छान लागते, भारी लागते खायला, भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि सुक्या मच्छीबरोबर किंवा ताज्या मच्छीबरोबर पण खूप छान लागते ही पिठी. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली ना तर प्लीज नुसत्याच रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता फ्रेंड्स सर्कलमध्ये, रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काय छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स, आता मग पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.